दत्तप्रभूंचा 23वा गुरु म्हणजे भ्रमर. कलियुगातील जीवनाच्या मार्गदर्शन करण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. त्यापैकी 23वा गुरु होता भ्रमर. भ्रमर एका किड्याला पकडतो, त्याला आपल्या मातीच्या घरात ठेवतो. तो किडा सतत भ्रमराच्या संपर्कात राहतो. त्याच्या डंकामुळे आणि भीतीमुळे त्याचे संपूर्ण लक्ष फक्त भ्रमरावर केंद्रित होते. हळूहळू त्या किड्याचे मन, विचार आणि स्वरूप बदलून जाते आणि एक दिवस तो किडा भ्रमर बनतो. यातून मिळणारी शिकवण, जसे तो किडा भ्रमराचे ध्यान करून भ्रमर झाला, तसेच प्रत्येक मुमुक्षाने गुरुने सांगितलेल्या मार्गाने परमेश्वराचे अखंड ध्यान करायला हवे. भयाने असो किंवा आनंदाने, पण मनात सतत ईश्वरच असावा. दत्तप्रभू सांगतात, जर एक साधा किडा भ्रमराचे ध्यान करून भ्रमर होऊ शकतो, तर आपण तर आधीपासूनच परब्रह्माचा अंश असलेला आत्मा आहोत. म्हणून नियमित साधना आणि ध्यान केल्यास आपणही एक दिवस नक्की परमात्मा स्वरूप होऊ शकतो. यात कुठलीही शंका नाही. महत्वाचा संदेश म्हणजे ईश्वराचे ध्यान करा, गुरुचा मार्ग स्वीकारा आणि आत्म्याला परमात्म्यात विलीन करा. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. धन्यवाद.